याच नाही. आणि रिकामी माणसं घर बिघडवतात. तुमचं काय मत आहे? हा, अजिबात नाही. रिकाम्या माणसाच्या नादीच लागायचं नाही. तुम्हाला एक मोबाईल मध्ये उदाहरण घेऊन जा आणि रोज ऐका. मांजरीचं पिलू नीट आहे का बरं का? मांजरीच्या पिलाला धोका फक्त बोक्याचाच आहे. लहान पोरं, मांजरीचा नवरा कोण? बोके नाही, बोका. बोक्या. मांजरीचा नवरा कोण? बोका. मग मांजरीचं पिलू कोण? पिलू तिचं पिलूच, बरोबर आहे. मग मांजरीचं पिलू, मग पिल्लाची आई कोण? मांजर. मरेपर्यंत ध्यानात ठेवा. मोबाईल मध्ये घेऊन जा, रोज ऐकायला काम येईल. मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून, सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून, आणि तुम्हाला मला आयुष्यात धोका फक्त 3 माणसांपासून आहे. 1 मित्र, 2 भाऊबंद, आणि 3 पाहुणे रावळे. सगळ्यात नालायक क्वालिटी आहेत 3. आता कीर्तन संपले आपले मित्र तपासायचे प्रत्येकाला. त्या सांगायचं तुझी माझी शेवटची भेट, परत आपली गाडी घ्यायची नाही. तुम्हाला तुझ्या गाडीवर आलो, पायी आपल्या गाडीवर यायचं. तुम्हाला माणुसकी उडत गेली. माणुसकी वाक्य लिहून घ्या. नालायकांमध्ये बसून इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा कधीतरी माळकऱ्यात बसून हरिपाठ पाठ करावे. कशाला 18 आणि 20 वर्षाच्या पोराला कशाला दारुड्या मित्र पाहिजे? काय म्हणले, मी पित नाही, फक्त त्याच्या संग जातो. काय झक मारायला जातो? काय त्याच्या वाचून खोटलंय? जी माणसं जुगार खेळतात, काय त्यांची दुस्ती असायचं काम आहे आपलं? जी माणसं दारू पितात, काय त्यांची दुस्ती काय? आज आपल्याला प्यायला कोण शिकवली? मित्रांनी. प्रेयशी पटवायला मदत कोणी केली? मित्रांनी. धाबा कोणी दाखवला? मित्रांनी. आपण मेलाचा निरोप सगळ्यात जास्त लोकांना पोहोचवला कोणी? मित्रांनी. आपल्या जमिनीला गिऱ्हाईक आणलं कोणी? मित्रांनी. मग नालायकांचं काय नाद लागायचं? 85% पोरगा मार्क आहेत ना, त्या पोराचा दोस्त किमान 75% असावा. 35-36च्या अवलादीशी दोस्ती करून काय करायचं? 9वीच्या पोराचा दोस्त निदान 8वीला तरी असावा. ते 5वीच्या पोराच्या गळ्यात हात घालून निघते. 5वीचा कवा 9वीला यायचा, आणि तोवर तू कवा राहायचा? क्वांटिटी नकोय, त्याला क्वालिटी पाहिजे. उगाच भंगार त्यांची थोबाडं सडली, त्यांचे गोवे खाऊ क्वाटरी पिऊ त्यांची धोपरेवर आली. नालायकांची त्यांच्याशी काय दोस्त करता? एवढी भंगरी लायक पहा ना त्यांच्या चेहरे काय आहे का? भंगार नाही तर एवढी कबरी मांडी, क्वाटर काय पित, थोबाड काय वाशित, काय कर? कोण खात या भंगरीला? आता या कंपन्यांनी पोरं कामाला, मी रोज सांगतो 100 रुपये रोज आहे नालायकांना. 100 रुपये. आम्हाला 100 रुपये मिनिट आहे पोरावर. आता हे 3रं आहे सकाळपासून. अजून एक करायचंय, आज 4 आहे. 3 तास चालू काढितो राज महाराज. रोज मी काही सिजनेबल बो नाही. मला कसाही महिना निघू 85-90 कीर्तन 70ला तर कवाच भ्याव नाही. आणि ही कीर्तन थोडीशी सत्य, पण ती काळाची गरज आहे महाराज. आणि माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत नाही जायचं. तुमचा मुलगा म्हणून किंवा तुमच्यातला म्हणून ऐका, त्याचा फायदाच होईल. आज आपण जरा 18 आणि 19ला क्वाटरी प्यायला लागलो, कवा आपण गाड्या घेणार आहे? कवा आपण बंगले बांधणार आहे? कवा आपल्या जगण्याला काय वेटेज राहणार आहे? आणि काय दारुड्याला मार्केट आहे? अरे बायकाने हाणली तरी तुम्ही दारू सोडीनं. बायकाने निम्मे गडी हाणले, त्याच्यात निम्मे गडी निघतील अशीच ठेवली बायकोनं धरून. बायकोनं हाणलं तरी लाज नाही. पोरं हाणतात काय बापांना? 10वीचे आणि 12वीचे पोरं दारुडे बापांना खपकी त्या धरून. लाज नाही वाटत का? आपण 90 पिऊन घरादाराची बरबादी केली. काय केलं? काय तुमच्या जीवनात सुखे कुत्र्यासारखे हालेत. अरे कुत्र्याला सुद्धा माणसं भाकर वाटेवून येऊन ठेवतात. की कुत्रं जर बाहेर जायला असलं तर माणसं म्हणते कधी येईल. याला याच्या आत माणसं जीवन घेतात, म्हणते झोपून घ्या, आला तर येईल. मोरग्या उलट होते तिकडे. अरे कुत्र्याला किंमत आहे, तुम्हाला किंमत नाही. तुम्हाला अशी लाजबीज नाही वाटत का आपण वाया गेलो का काय? ए दरिद्री, आता काय माया पुढे बसलं का? खरंय. मी निघून गेलो का? धंदा आहे त्यांचा.
हा ठोकली आमच्या चालले घरी. स्वरल्या दुसऱ्याच्या चपला. मांजरीच्या पिलाला धोका बोक्यापासून, सापाच्या पिलाला धोका त्याच्या आईपासून, आणि तुम्हाला आणि मला धोका फक्त तिघांपासून. 1 मित्र, 2 भाऊबंद, आणि 3 पाहुणे रावळे. उदाहरण मोबाईल मध्ये घेऊन द्या. 4,30,000 माणसं होती रावणाच्या घरात. पार्टी दुबळी नव्हती ती. रावणाच्या विरोधात कोणी फॉर्म भरला असताना मला जागेवर डिपॉझिट गेला असत. 4,30,000 गठ्ठ मतदान होतं घरचं, न फुटणार. मग रावणाला कुपनावर साखर किती मिळत असेल. आणि रावणाचे आधार कार्ड पॅन कार्डला लिंक कराय किती दिवस गेले. 4,30,000 माणसं रावणाच्या घरात. पण रावणाला इंद्रजित नावाचा मुलगा होता. मरेपर्यंत उदाहरण द्यायला तेव्हा त्याचं पहिलं नाव मेघनाथ होतं. त्या रावणाच्या पोराने 14 वेळा इंद्र हरवला होता. इतकं गरज खास होतं रावणाचं. वा वा वा. फक्त रावणाचा पोरगा इंद्रजित जर मेला तरच रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होतं. चुलता म्हणजे बापाचा भाऊन आज्याचा पोऱ्या. हे फोडून सांगितलं म्हणजे बरं. कारण आता चुलते जवळजवळ वारले, भाऊबंद तर उलातलेत. चुलते कुठं राहिल्यात, भाऊबंद नाही. पूर्वी पोरीचं लग्न जमवायचं, पोराचं लग्न जमवायचं तर 100 माणसं पिकअप घेऊन पोरगी पाहायला जायची. आता 2 माणसं जातात, पोरगाची आई आणि पोराचा बाप स्कूटीवर. आणि वरून जेवताना म्हणते आम्ही आलतो, कोणाला म्हण नका, बोंग्या होईल बोंग्या. आपलं फायनल होई पोत कोणाला सांगू नका. पुरीचा बाप म्हणला तुम्ही म्हणू नका, ती पळून गेली, ती कालच आणली सापडून. फार वाट लागली. भाऊबंद राहिले नाही. मग आता प्रेत कशात नेतात माहिती का, रथात. आता वैकुंठ रथ आलाय, प्रेत नाही आला. भाऊबंद वारले, वाडा उलातला. इंद्रजित जर मेला तरच रावण मरेल हे त्याच्या चुलत्याला माहित होतं. त्या चुलत्याचं नाव होतं बिभीषण. लहान आणि पोर शाळेत जातो तू, कितीला आहे, शेमीला आहे तू. हा चियारा शेमीचा आहे. तू इंग्लिश मिडियमला आहे ना, हा लगेच लक्षात येतं. तू मराठी मिडियमला आहे, हा ते लगेच लक्षात येतं. तेव्हा ते मराठी मिडियमला आहे. हा इंग्लिश मिडियमचे चेहरे दरिद्री असतात, शिमीचे चेहरे थोडे बरे असतात. मराठी मीडियम फ्रेश, खाऊन पिऊन सुखी. 11ला भरली, 1:30ला भात, 2:30ला जनगणना, मोकळा. तू कितीला आहे, तूच 8वीला आहे. बापाच्या बायकोस टिम्मा म्हणतात. काय म्हणते रे बापाच्या बायकोला, काय म्हणते बापाच्या बायकोला, आई. बापाच्या बहिणीला काय माहिती त्यांना. आईला काय म्हणतात रे, मम्मी. पूर्वी तरी मम्मी म्हणायची, आता मॉम. मॉम मॉम मुळेच बॉम्ब तयार झाली. आईला काय म्हणत्या, लहान आले पोरं, मोठ्याले पोरं बोलायचे नाही. लहान आले पोरं आईला काय म्हणत्या, मॉम. आणि बापाला डॅड. यंदा डॅड म्हणतात, पुढच्या वर्षी डेड. डेड पप्पा, पप्पा डेड, मॉम डॅड. आता शाळेतली उत्तर द्या. तू कितीला आहे, 7वीला. तू 9वीला. 9वीला आहे तू, 7वीला आहे, 10वीला आहे. आता 10वीला आहे तू, आत्ता आहे का 10वीला नाही. अरे गडबड नको, तू आत्ता 10वीला आहे का, शेमीला आहे का मराठी मिडियमला आहे.
मराठी मिळेल. विज्ञान आहे तुला? विज्ञान भाग एक का दोन्ही? दोन्ही पण आहे. विज्ञान पेपर एक मधल्या पहिल्या प्रकरणाचं नाव सांगत हो. गुरुत्वाकर्षण करेक्ट. दुसरं आधुनिक आवर्त सारणी. मेंडेलिवचे नियम आहे का? न्यूटनचा नियम आहे का? आष्टनीचा नियम आहे असला? अष्टकाचा नियम आहे का? डोबेरायनाचा त्रिकाचा नियम आहे का? पहिल्या प्रकरणात केपलरचे 3 नियम आहे का? नाही. 10वीच्या पहिल्या प्रकरणात मध्ये केपलरचे 3 नियम, दुसऱ्या प्रकरणामध्ये न्यूलँडचा नियम, अष्टकाचा नियम, त्रिकाचा नियम, डोबेरायनाचा नियम, त्रिकाचा नियम, मेंडेलिवचा आवर्त सारणीचा नियम, आधुनिक सारणीचा नियम, तिसऱ्या प्रकरणामध्ये चुंबकत्व वोरस्टेडचा नियम, उजव्या हाताचा नियम, डाव्या हाताचा नियम, फ्लेमचा नियम, उजव्या हाताचा नियम, फ्लेमिंगचा डावीला तू ये का मी ये? माय आख पुस्तक पाठ आहे 10वीचं विज्ञान 1 आणि 2. हा मग आता तू 10वीला आहे ना. हा मॉम हा शब्द पुल्लिंगी आहे का स्त्रीलिंगी आहे? मॉम पुल्लिंगी करेक्ट. आणि डॅड पुल्लिंगी. मॉम पुल्लिंगी, डॅड पुल्लिंगी. मग दोघही जर पुल्लिंगी बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. आई कळली पाहिजे, समजून सांगायची वेळ आली. बेडू काय बेडू तिथं विठाला विठाला बोलणे 2, हसणे 3, उभा 4, 5. सगळ्या प्राण्यांमध्ये 4 कोश आहे. अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनोमय कोश, विज्ञानमय कोश आणि 5वा कोश आहे आनंदमय कोश. आणि आनंद फक्त माणसाला आहे. हात 1, बोलणे 2, हसणे 3, उभा 4, आनंद 5, लज्जा 6, स्मरण 7, विचार 8, बुद्धी 9, पुण्य 10, कर्म 11, देवांना मिळाला नाही 12, देव इच्छा करता 13 आणि हाच देव आहे 14. म्हणून विचार करा.
तुकारामाच्या गाथेतील आहे. त्या चलनाचं पहिलं वाक्य कीर्तनातलं झालंय. मानव हा ज्ञान प्रधान पशु हा आहे ना. असं कीर्तन ऐकलं पाहिजे. मानव हा ज्ञान प्रधान पशु हा. भोन पाहिला त्याला 18 कारण, त्यातली 4 समान आणि 14 भिन्न, आणि ते 14 फक्त कोणात मिटलं काम. अभंगातला दुसरा मुद्दा अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्यांना सूचना. आयुष्य फार थोडं आहे, काळ फार वाईट आहे. चिंता करून मारण्यापेक्षा चिंतन करून मारा. चिंता करून दाढीला हात लावून मारण्यापेक्षा चिंतन करून मारा. आणि चिंतन म्हणजे काय माहिती का, त्याच्यात थोडासा घोटाळा आहे. परमार्थ म्हणजे चिंतन. परमार्थ म्हणजे असं नाही गण लावणे, एकटांगी घालणे, हात जाईन तिकडच गण लावणे, हात तिकडे जाईन तिकडे गण लावणे, आणि नाही 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 अखंड चित्त भगवंताच्या नामस्मरणात तल्लीन राहणे म्हणजे परमार्थ. मग भाकरी खात नाही, सफरचंद खातो, चहाच पित नाही, दूधच हाणतो, बायको करीत नाही, व्हॉट्सअप वापरतो. मग बायको, आणि तुम्हाला कोणी सांगितलं ना बायको नसलेली माणसं संन्यासी असतात? शुद्ध बावळटपणा आहे महाराज. बायको ज्याला आहे तो खरा संन्यासी. वाक्य नीट आहे का जरा, तुमच्या डोक्यात घुसत आहे का? 5 वाद्यातली ओवी आपल्याकडे ओव्यांप्रमाण 5 पर्यंत घ्यायचं. मी आणि माझे विसरले जयाचे अंतकरण तो संन्यासी जाण पार्था निरंतर. ज्याचं मी आणि माझं गेलं तो संन्यासी. आता संसारी माणसाची काम तृप्ती असते, कबळाव बळकट असतो. संसारी माणसाच्या शरीरातल्या कामाची तृप्ती झालेली असते का तो काम बलवान असतो? काम तृप्ती झालेली असते, आणि काम तृप्ती झाल्यामुळं भजन जमतं. ज्याच्या डोक्यात वेगळ्या खटके आहे भजन नाही जमत. कलियुगात हे संन्यासी बिन्यासी राहायचं, डोकं लावायचं नाही कोणी. बावळटपण आहे तो. कलियुग येते, स्त्री येते, सुपी नाही. गालात हसली तर माणूस जमिनी किती. जो नादी लागला त्याला वड आहे, बिडी नाही राहिली भाऊ. वा वा, इथं कापड दुकानं प्लास्टिकची बाई पाहिली तरी माणसं उभी राहतात. प्लास्टिकचे काय बावळटपण आहे का काय? हो, इथं दाढी जमिनीला टिकली होती, विश्वामित्राची दाढी, आणि 60,000 वर्ष तपश्चर्या केली ती गाड्यानं. दुपार नाही, 60,000. आणि दाढी जमिनीला टिकली. त्याला वाटलं दाढी जमिनीला टिकली, स्त्री किती वाईट असते आहे का? दाढी जमिनीला टिकली, त्याला वाटलं दाढी जमिनीला टिकली, त्याला वाटलं इंद्रपद आपल्याला मिळणार. इंद्राला सुद्धा भीती वाटली. इंद्र दाढीला हात लावून बसला, जर याचा कार्यक्रम झाला तर उलटा होईल. एक नाचणारी बाई आली, नर्तकी, तिनं आली इंद्र महाराजांना म्हणली, इंद्र महाराज व्हाय बिकम नर्वस. हे सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस.